आषाढी एकादशीच्या निमित्ताने सर्वांना खूप शुभेच्छा। पंढरपूरला ज्यांना जायला मिळालं ते भाग्यवान, जायला नाही मिळाले ते आपल्या भागातल्या विठ्ठलवाडीतल्या विठ्ठल मंदिरामध्ये जाऊन ज्याला म्हणतात की दुधाची तहान ताकावर भागवतात। पण त्यामुळे प्रचंड गर्दी आहे। अशात माधुरीताई मिसाळ राज्याच्या राज्यमंत्री यांनी या भागामध्ये एक पोलीस स्टेशन भव्य 2 महिन्यात पूर्ण होईल आणि पोलीस चौकी पोलीस स्टेशन इतकी भव्य उभी केली। त्याच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमाला स्वाभाविकपणे माधुरीताई, शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे होते। मी ताईंचं अभिनंदन अशासाठी करेन की त्या पोलीस चौकीमध्ये सुद्धा त्यांनी महिला पोलिसांसाठी एक रिटायरिंग रूम, रेस्टरूम बांधलं, जी महिला पोलिसांची मोठी आवश्यकता असते। थोडं कपडे चेंज करायचे असतात, पुढे थोडं रिलॅक्स व्हायचं असतं, वॉशरूमला जायचं असतं। त्यामुळे खूप अभिनंदन माधुरीताईंचं। बाकी सर्व भक्तांना खूप शुभेच्छा। असं आहे की डिसेंबरमध्ये निवडणुका होणार हे सांगायला भविष्यकार लागत नाही। सुप्रीम कोर्टामध्ये केस चालू होती, तिचा निर्णय लागेपर्यंत कोणी असं म्हटलं असतं तर तुम्ही म्हणाला असतात की काय सांगता, अजून ते निकाल लागू देतो, निकाल लागला। उलट सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाला आदेश दिलेला आहे की त्यांनी लवकरात लवकर निवडणुका गेल्या पाहिजेत। त्यात त्यांनी 4 आठवडे म्हटलं, त्याप्रमाणे निवडणूक आयोगाने 4 आठवड्यामध्ये अधिसूचना पण काढली, प्रभाग रचनेला सुरुवात झाली। आता त्यांनी पाऊस आणि प्रभाग रचना लावायला वेळ लागेल तर तुम्हाला निवडणुका लांबवता येतील, परंतु आमची परवानगी घ्यावी लागेल असं म्हटलं। बहुधा महाराष्ट्र शासन कुठल्याही कारणाने आता निवडणुका पोस्टपोन करण्याच्या मूडमध्ये नाही। याचं कारण सुप्रीम कोर्टाच्या केसमुळे पर्याय नव्हता। अदरवाईज 3-3, 4-4, 5-5 वर्ष हे महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांमध्ये लोकनियुक्त प्रतिनिधी नाहीत। प्रशासन कितीही चांगलं असलं तरीसुद्धा ते लोकांशी इतकं कनेक्ट नसतं। नगरसेवक काय ते म्हणतो, अरे काय ताई म्हणतो, हे गटरचं काम बघ, तू लगेच धावत महानगरपालिकेत जातो। त्यामुळे आता कोणी त्या निवडणुका पोस्टपोन करण्याच्या मूडमध्ये नाही। नगर विकासने जे टाईमटेबल घोषित झालेलं आहे ते टाईमटेबल असं दाखवतं आहे की सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये प्रभाग रचना पूर्ण होईल, मग रिझर्वेशन्स पडतील, मग नोटिफिकेशन निघेल। पूर्वी 45 दिवसाची नोटीस लागायची, आता 30 दिवसाची नोटीससुद्धा पुरते। आणि त्यामुळे रफली ऑक्टोबर महिन्यामध्ये एक ग्रुप जिल्हा परिषदा किंवा नगरपालिका, नोव्हेंबर महिन्यामध्ये एक ग्रुप जिल्हा परिषद, कारण एका वेळेला नाही घेता येणार, एवढी मॅनपॉवर नसते ना, ती मशीन्स पण नसतात। आणि करता प्रभाग रचनेचा विषय महानगरपालिकेला जास्त आहे। पुण्यात आहे 32 गावं आली, कोल्हापूरमध्ये आहे एक नगरसेवकाला आहे 4 करायचं आहे। आणि मग बहुधा लॉजिकली शेवटी महानगरपालिका डिसेंबरमध्ये। दादा, मराठीचा मुद्दा पेटवला। प्रतापराव जाधव म्हणले की मुंबई महाराष्ट्राची राजधानी नाही। एक मेळावा पार पडला, त्यामध्ये उद्धव ठाकरे म्हणले की जे बाळासाहेबांना जमलं नाही ते अनाजी पंतांनी करून दाखवलं आणि मुख्यमंत्र्यांचा उल्लेख अनाजी पंत असा केला। नाही, असं आहे की या लोकशाहीची सुंदरता कळावं म्हणून इंग्लिश शब्द वापरतो, ब्युटी, सुंदरता अशी आहे की कोणी कोणावर काही बोलू शकतो। अगदी आक्षेपार्ह असलं तर केस दाखल करतो आपण। त्यामुळे त्यांनी काय बोलतो, आणि विशेषतः उद्धवजींनी 2019ला मुख्यमंत्री झाल्यानंतर आपण मुख्यमंत्री झालो आहोत या भूमिकेत न जाता ते अशा प्रकारचे स्टेटमेंट करतात की खरं म्हणजे ते सामान्य माणसाला आवडत नाही। दांडू काय म्हणणार, मग मोडून काय म्हणणार, तोडून काय, ही ते ज्या लेवलला गेले त्या लेवलला ही भाषा बरोबर नाही, हे मला एक सामान्य नागरिक म्हणून वाटतं। पण त्यांना कोण आवरणार, ते काय पंत म्हणतील, काय पाहिजे ते म्हणतील, त्याने काही फरक पडत नाही। 2 ठाकरे, 2 भाऊ एकत्र आल्याचा कुठल्याही हिंदू माणसाला, हिंदू माणूस हा समन्वयवादी, हिंदू माणूस हा दुसऱ्याचं हित चिंतणारा असतो। राजकीय पक्षात असला तरी सुद्धा म्हणजे वा हे बरं झालं आता आले एकत्र। आता ते किती दिवस बरोबर राहतात, निवडणुकांपर्यंत राहतात का निवडणुकीच्या आधीच वेगळे होतात, हे काय ठरवेल। म्हणजे हे त्याच्यावर मी काही कॉमेंट करायला नको। मुद्दा चालला आहे की ते एकत्र आले, आनंद आहे। हिंदू माणसाला अशा कुठल्या एखाद्या कुटुंबामध्ये भांडण मिटलं का म्हणतात बरं झालं, आणि उलट आपण जाऊन सांगतो की आता नीट राहा सांगतो। दादा, प्रतापराव जाधव म्हटले की मुंबई ही महाराष्ट्राची राजधानीच नव्हती, ती गुजरातची होती। नाही, प्रतापराव तुम्हाला जेवढं लवकर कळतं तेवढं मला कळत नाही, कारण 6ला पहिला कार्यक्रम सुरू करायचा असतो। आज श्याम देशपांडेंचा, माजी स्थायी सभापतींचा कार्यक्रम 6ला होता आणि मला रात्री किती उशिरा मुंबईलाच जायला लागेल झोपायला, कारण उद्यापासून अधिवेशन नेक्स्ट वीकमधलं सुरू होईल। मी संसदीय कामकाजमध्ये
प्रतापराव काय म्हणाले जरा बघायला लागेल. दादा, मुंबई तोडण्याचा पहिला प्रयत्न होता हा हिंदी सक्तीकरण. हे भाकीत देवेंद्रजींनी रवींद्र चव्हाण अध्यक्ष झाले त्या मेळाव्यात मांडलंच की आता पुढचा मुद्दा आहे ना मुंबई तोड. कसली मुंबई तोड? कोणाची हिंमत आहे मुंबई तोडण्याची? काय आम्ही काय मेलो का मुंबई तोडायला? काही कोणी तोडत नाही. पण दरवेळेला मराठी माणसांच्या भावनांशी खेळायचं. इलेक्शन हिंदी मराठी विषय असाच झाला ना की कंठशोष करून बिचाऱ्या देवेंद्रजींचा घसा चुकला. अरे बाबा, मराठी सक्तीची आहे, हिंदी तिसरी भाषा आहे. तिसरी भाषा हिंदीच नाही कुठलीही घेता येईल. 20 विद्यार्थी नसतील तर ऑनलाईन 20 आता किती वेळा सांगायचं देवेंद्रजींनी. आणि त्यामुळे झोपलेल्याला उठवणं सोपं असतं. हे झोपेचं सोंग आणतायत. मराठी माणूस हुशार झालेला आहे. त्याला हे माहिती आहे की हे दोन भाऊ आतापर्यंत काय नाही एकत्र आले. आतापर्यंत काय नाही आले. महानगरपालिका जाणार असं दिसायला लागलं. 75 सिटिंग नगरसेवक उद्धवजींचे एकनाथ शिंदेकडे गेले. आता 75 पहिले उमेदवार शोधावे लागतात आणि इकडे 75 रेडीमेड उमेदवार झाले. अशा वेळेला तुम्हाला राजसाहेबांची आवश्यकता लागली. 20 वर्षात तुम्हाला राजसाहेबांची आवश्यकता वाटली नाही. राजसाहेब काय करतायत? त्यांना मदत करता येईल का? तुम्ही अशा ह्याच्यात होता की मला कोणी नको. तुम्ही राजसाहेबांना जाऊ दिलं, तुम्ही नारायण राणेंना जाऊ दिलं, तुम्ही छगन भुजबळांना जाऊ दिलं, गणेश नाईकांना. मोठी यादी आहे जाणारा कोणीच. आणि तिथला प्रत्येक म्हणून आश्चर्य म्हणजे बाळासाहेबांचा उल्लेख केल्याशिवाय भाषण सुरू करतात प्रत्येक म्हणून नारायण राणेंसहित. याचा अर्थ कोणी सुखाने गेला नाही राजसाहेबांसहित. ते तिथे असह्य झाल्यामुळे आले बाहेर पडले. आणि आता मात्र महानगरपालिका आता काय राहिलं तेवढीच राहिली ना. दिल्ली गेली, राज्य गेला, तर महानगरपालिका राहिली. महानगरपालिका ताब्यातून गेली तर सगळं बंद. आणि त्यामुळे आता जर महानगरपालिका ताब्यात घ्यायची असेल तर राजसाहेब बरोबर पाहिजे. आता राजसाहेबांच्या बाबतीत मी हे म्हणणं बरोबर नाही की त्यांना त्यांचा स्वार्थ कळत नाही का. ते खूपच म्हणजे मी मानतो राजसाहेबांना, ते खूप हुशार राजकारणी आहेत. त्यामुळे ते ठरवतील. अजून ठरायचं आहे हो. सीट्स वाटायला बसतील ना त्यावेळेला ठरेल काय देवेंद्र फडणवीसांना जमलं असं राज ठाकरे म्हटले. ठीक आहे, आभार मानले. राजसाहेबांनी काय म्हणावं, उद्धवजींनी काय म्हणावं याचं स्वातंत्र्य त्यांना आहे. त्यांचं एकत्र येणं याच्याबद्दल आम्हाला आनंद आहे. हे एकत्र येणं राजकीय एकत्र येणं आहे. अदरवाईज 20 वर्षात एकत्र आले असते. ज्यावेळेला उद्धवजी टॉपला होते, मुख्यमंत्री झाले, त्यावेळेला राजसाहेबांची आठवण नाही झाली, राजसाहेबांच्या मुलाची आठवण नाही झाली. तुम्ही सरकारमध्ये होतात, मग तुम्ही राजसाहेबांच्या मुलाला का नाही आमदार केलं? आताही 24च्या निवडणुकीमध्ये तुम्ही असं म्हणायला पाहिजे होतं की राजसाहेबांचा पोरगा उभं राहिला ना, राजसाहेबांचे चिरंजीव उभे राहिले ना, चलो सगळ्यांनी मागे वा. बिनवर्त करा. हे लोकशाही शक्य नसतं. कोणीतरी 500 मतवाला उभा राहतो, पण वन वे करायला काय अडचण होती? मग विधानसभेमध्ये मात्र तुम्हाला राजसाहेब आठवले नाहीत, राजसाहेबांचा मुलगा आठवला नाही. पण मी एवढं का बोलतोय हे मला कळत नाही. हे त्यांनी प्रश्न सोडवावे. एकनाथ शिंदेच्या दाढीवरून राजकारण चालू झालंय. एकनाथ शिंदेची दाढी गद्दारीची दाढी आहे, अशी टीका केली संजय राऊतांनी. एकनाथ शिंदेच्या दाढीमधून कळतच नाहीये की त्यांच्या डोक्यात काय चाललंय. सावध राहा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.